23व्या राज्यस्तरीय सिनियर महिला व पुरुष वुशू अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात। नांदेड 23वी राज्यस्तरीय सिनियर महिला व पुरुष वुशू अजिंक्यपद स्पर्धा 2025 ला आज नांदेड शहरातील जिल्हा क्रीडा संकुल श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम येथे सुरुवात झाली। या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड जिल्हा वुशू असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महाराष्ट्र महासचिव एस कटके, नांदेड जिल्हा सचिव राजेश जांभळे, डॉक्टर प्रमोद वाघमारे यांची उपस्थिती होती। या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले आहेत। मी नांदेड वुशू असोसिएशनचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि तायक्वांदोचा सुद्धा मी जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडू, त्यांच्याबरोबर त्यांचे मार्गदर्शक, पंच आणि सगळे निमंत्रित आपण सगळे आले, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि पुढची जी स्पर्धा आहे ते नॅशनल स्पर्धा राहील, राष्ट्रीय स्पर्धा राहील। त्या स्पर्धेलाही आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं। त्यावेळेस आमच्याकडे काही कमी होण्याची शक्यता आहे, कारण वेळ फार आम्हाला कमी मिळाला आहे नियोजनाला। त्यामुळं मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। पुढच्या वेळेस मात्र राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्ही चांगली योजना, नियोजन, आयोजन करू, एवढंच सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 23वी सिनियर राज्यस्तरीय पुरुष महिला वुशू अजिंक्य स्पर्धा होत आहे। सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे या नगरीमध्ये आजपर्यंत 11 राज्यस्तरीय आणि 1 राष्ट्रीय स्पर्धा इथे संपन्न झाली आहे। अनेक फेडरेशनच्या स्पर्धा, शालेयच्या स्पर्धा या ठिकाणी आपल्या घेतल्या गेल्यात। आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे इथं जी काही स्पर्धा होणार आहे यामधून महाराष्ट्राचा संघ जो आहे तो निवडला जाणार आहे। आणि 14 ते 19 जयपूर राजस्थान इथं ह्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची झलक तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मला आशा आहे की नक्कीच महाराष्ट्राला सर्वात जास्तीत जास्त मेडल्स आपण मिळवू। आणि नांदेड येथे झालेली स्पर्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर इथं संपन्न होती। 32 जिल्ह्यांमधून खेळाडू आलेत आणि जवळजवळ नाही म्हणलं तरी 400-450चा सहभाग इथं नोंदवला गेलेला आहे। अशा पद्धतीने ही स्पर्धा इथं संपन्न होत आहे। म्हणजे युद्ध, शू मीन्स कला। वुशूमध्ये 2 पार्ट आहेत, एक म्हणजे सांडा, त्याला सांसुई बोललं जातं, आणि दुसरा पार्ट आहे तो तावलू। तावलू म्हणजे बेअर हँड, शॉर्ट वेपन, लॉंग वेपन असे विविध इव्हेंट्स त्यामध्ये केले जातात। आणि सांडामध्ये प्रत्येक वजन गट म्हणजे 48 किलो, 52 किलो, 56 किलो, 60 किलो असे 100 किलोपर्यंत वजन गट आहेत। आणि सिनियर म्हणजे 18 वर्षाच्या पुढील ते 40 वर्षापर्यंत असा हा वयोगट असतो। आणि या माध्यमातून जे काही जिल्ह्यातनं, विविध जिल्ह्यातनं जे काही खेळाडू आलेत त्यांचं इथं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे।